त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की डायनामिक आपण किती असलो तरी ती डायनामिझम जी आहे ती इतरांकडे देखील आहे. तेही आता जागे होत आहेत, तेही आता त्या ठिकाणी काही ना काही तयारी करतायत. आज आपण बघितलं तर या ठिकाणी इनगॉट असेल, वेफर असेल, सेल असेल, पॅनल असेल, याच्या इकोसिस्टीम मध्ये आता देशाचं कॅपिटल नागपूर बनत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचं इन्व्हेस्टमेंट होत आहे. त्यामुळे ही लिडरशिप पोझिशन ही सदा सर्व काळ कोण्या एका भागाकडे राहील असं नाहीये. सगळ्या भागांकडे ती पोझिशन हळूहळू चालली आहे. पण मला असं वाटतं की इनहरंट स्ट्रेंथ पुण्याची ही आहे की पुणेकरांनी जर ठरवलं तर पुणेकर शेवटी यू कॅन बी अहेड ऑफ द कर्व. पुणेकरांमध्ये एक क्षमता आहे की ज्यावेळेस जे काही एस्टॅब्लिश बिझनेसेस आहेत ते इतरत्र ज्यावेळेस चाललेले आहेत किंवा इतरत्र देखील त्याच्याकरता एक मला असं वाटतं की तयारी लोक करतायत, अशा वेळी नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करून त्या नवीन क्षेत्रात आपली स्ट्रेंथ तयार करणं हे पुणेकर करू शकतात. आणि त्याचं केंद्र हे पुणे होऊ शकतं, कारण पुणे हे इनोव्हेशनचं केंद्र आहे.